नमस्कार, मी ऋषिकारत मित्रांनो, होमगार्ड भरतीला सुरुवात झालेली आहे. या होमगार्ड भरतीचा ऑनलाईन फॉर्म कशा पद्धतीने भरायचा आहे, यासाठी डॉक्युमेंट्स काय काय लागणार आहेत, पात्रता काय आहेत, अटी काय आहेत, सेवा शर्ती काय आहेत, याची ए टू झेड माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहे. तर मित्रांनो, व्हिडिओ नक्की तुम्ही शेवटपर्यंत बघा. आपल्या चॅनलवर जर तुम्ही पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. असेच नवनवीन व्हिडिओ आम्ही तुमच्यासाठी घेऊन येतो. जर तुम्हाला काही विचारायचं असलं तर व्हिडिओला कमेंट करा की व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेलिग्रामचा ग्रुप दिला आहे, त्यावरती तुम्ही अजूनही जॉईन झाला नसाल तर त्यावरती जॉईन व्हा. त्यावरती डायरेक्टली तुम्ही आमच्याशी बोलू शकता किंवा तुमचे प्रश्न आम्हाला विचारू शकता. नक्कीच आमची टीम तुम्हाला त्वरित प्रतिसाद देईल. चला तर या ठिकाणी होमगार्ड भरतीचा ऑनलाईन फॉर्म कशा पद्धतीने भरायचा आहे बघूयात. सर्वप्रथम मित्रांनो, गुगलवरती यायचं आहे आणि या ठिकाणी होमगार्ड अशा प्रकारे तुम्हाला सर्च करायचं आहे. सर्च केल्यानंतर एक नंबरलाच वेबसाईट येईल, होमगार्ड DMS लॉग इन, यावरती क्लिक करा. क्लिक केल्यानंतर बघू शकता या वेबसाईटची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे. महाराष्ट्र राज्य होमगार्ड नोंदणी 2025 वरती क्लिक करा. क्लिक केल्यानंतर बृहमुंबई जिल्हा होमगार्ड नोंदणी यावरती क्लिक करा. या ठिकाणी जाहिरात तुमच्या समोर येईल. यामध्ये तुमच्या पात्रता असेल, अटी असेल, सेवा शर्ती असेल, तुम्हाला ग्राउंड कसं राहील, तुमची फीज किती राहील, तुम्हाला पात्रतेचे निकष काय आहेत, याची ए टू झेड माहिती दिली आहे. तुमचं ग्राउंड कशा पद्धतीने घेतलं जाईल, गोळा किती राहील, तांत्रिक जे गुण असतात ते किती भेटतील, सर्व इन्फॉर्मेशन दिली. आता या ठिकाणी यायचं आहे आणि ऑनलाईन एनरोलमेंट फॉर्म यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर बघू शकता सर्वप्रथम तुम्हाला या ठिकाणी डिस्ट्रिक्ट दिलं आहे. डिस्ट्रिक्टमध्ये मुंबई हा जिल्हा निवडा. नंतर समोर युनिट झोन दिले, कोणत्या झोनमध्ये तुम्हाला फॉर्म टाकायचा आहे तो झोन या ठिकाणी तुम्हाला निवडून घ्यायचा आहे. मी एक झोन निवडून घेतो. नंतर समोर तुम्हाला पोलीस स्टेशन दिलं आहे, त्या ठिकाणी काय करायचं आहे, लोकल जे पोलीस स्टेशन असेल त्यापैकी तुम्हाला जे पोलीस स्टेशन निवडायचं आहे ते या ठिकाणी निवडू शकता. मग कोणतंही नॉर्थ असेल, ईस्ट असेल, तुम्हाला जे निवडायचं आहे ते निवडू शकता. खाली यायचं आहे. खाली आल्यानंतर या ठिकाणी बघू शकता फुल नेमच्या ठिकाणी तुमचं आडनाव, नंतर तुमचं स्वतःचं नाव आणि वडिलांचं नाव, म्हणजे 10वी-12वीच्या मार्कशीटनुसार टाकायचं आहे. जेंडर तुमचं मेल फिमेल काय जे असेल ते निवडा. नंतर तुमचा आधार कार्डचा नंबर, नंतर तुमचं एज्युकेशन 10वी आहे की 12वी की ग्रॅज्युएशन आहे की पोस्ट ग्रॅज्युएशन ते द्यायचं आहे. नंतर परमनंट ॲड्रेस द्यायचं आहे, तुम्ही राहणार कुठले, पोस्ट, तालुका, जिल्हा या पद्धतीने. नंतर या ठिकाणी तुमचं प्रोफेशन काय आहे, तुम्ही स्टुडंट आहात की फार्मर आहात की काही तुमचं डॉक्टर वगैरे ॲडव्होकेट अशा प्रकारे जे असेल ते. यात जर नसेल तर ऑदर सिलेक्ट करा. आता आपण जे करतो समजा ते यात नसेल तर ऑदर सिलेक्ट करायचं आहे. तुमचा ईमेल ID टाकायचा आहे. नंतर टेक्निकल सर्टिफिकेट, तुमच्याकडे एक सर्टिफिकेट, 2, 3, 4, 5, 6 अशा प्रकारे जेवढे सर्टिफिकेट, आता हे सर्टिफिकेट कोणते असतात त्यानुसार तुम्हाला मार्क्स असतात. नसेल तर डायरेक्ट नीलवरती क्लिक करायचं. आता या ठिकाणी तुम्हाला सर्टिफिकेट निवडायचे आहेत. मग काय करायचं, या ठिकाणी बघू शकता तुम्हाला IT असेल 2 गुण मिळतील, तुमच्याकडे 2 सर्टिफिकेट असेल तर 3 गुण, 3 सर्टिफिकेट असेल तर 4 गुण, 4 असेल तर 5 गुण, 5 असेल तर 6 गुण, या पद्धतीने तुम्हाला त्याचे गुण मिळतात. जेवढे सर्टिफिकेट असतील तेवढे या ठिकाणी टाकायचे. समजा तुमच्याकडे 2 आहेत तर 2 निवडा. नंतर तुमची डेट ऑफ बर्थ, महिना, दिनांक आणि वर्ष या फॉर्मॅटमध्ये. नंतर तुमची हाईट टाकायची, तुमची जवळपास जेवढी हाईट असेल त्याच्या जवळपास टाकायची. नंतर तुम्ही या ठिकाणी होमगार्ड आहात का विचारले, असेल तर यस, नसेल तर नो आणि सेव्ह करायचं किंवा तुम्ही रिसेटसुद्धा करू शकता जर माहिती चुकली असेल तर. तर सर्व माहिती बरोबर आहे, मी भरली आहे. आता सेव्ह ऑप्शनवरती क्लिक करतो. नंतर या ठिकाणी बघा तुमचा नंबर येईल. नंतर याला ओके करायचं आहे. ओके केल्यानंतर या ठिकाणी दुसरा पेज येईल, त्यासमोर तुमचं डिस्ट्रिक्ट टाकायचं आहे. नंतर खाली तुमचं आधार कार्डचा नंबर, व्यवस्थित सर्व इन्फॉर्मेशन टाकायची आणि तुमची बर्थ डेट, या ठिकाणी तुमची जन्मतारीख टाका. आता तिन्हीसुद्धा माहिती भरायची आणि सबमिट ऑप्शनवरती या ठिकाणी क्लिक करायचं. क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर हा फॉर्म येईल. या फॉर्मची प्रिंट तुमच्याजवळ काढून ठेवायची. ज्यावेळेस तुमच्या जिल्ह्याचा त्या ठिकाणी नंबर येईल त्यावेळेस तुमच्या जिल्ह्यानुसार तुम्हाला बोलवलं जाईल. अशा पद्धतीने मित्रांनो तुमचं फॉर्म भरणं झालेलं आहे. भेटूया नेक्स्ट व्हिडिओत.